असल्यामुळं पत्रकारांनाही फार डिस्टर्ब करू नये, कारण खरात बाबाचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. आणि त्यानंतर काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला एक प्रकारे. जरा या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये घडणाऱ्या आम्ही मुंबईत बसून पाहत असतो. नाशिकमध्ये आता 2029चं काम सुरू झालेलं आहे. 2029 मधल्या काळात तशा निवडणुका नाही आहेत. त्याच्यामुळे पुढल्या विधानसभा लोकसभेची तयारी आणि त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत मायक्रो लेवलला करण्याचं ठरवलेलं आहे आणि ती तयारी सुरू झाली. भाजपने हिंदुत्वावर ताबा घेतला असं म्हणलं आपण. ताबा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव आहे. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नरहर झिरवळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. पण मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडलेला आहे. पण या तीन प्रमुख कुटुंबातलं कोणीतरी एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला